महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक धक्का दिलेला आहे। कारण एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अपर मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कुठेतरी मागणी ही प्रताप सरनाईक यांची होती, अध्यक्षपदासाठी त्यांचा क्लेम होता, मात्र तो धुडकावत त्या ठिकाणी संजय शेट्टी यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघाचे काँग्रेसचे जे नेते आहेत ते आपल्यासोबत आहेत। महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना चांगला धक्का दिलेला आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार होती, अशा प्रकारची मागणी ही प्रताप सरनाईक यांची होती, मात्र त्या ठिकाणी नियुक्ती अपर मुख्य सचिव संजय सेठी यांची केलेली आहे। एक प्रकारे धक्का हा सरनाईक यांना दिलेला आहे। याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत एसटी महामंडळाबद्दलचे अभ्यासक श्रीरंग बर्गे सर आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, एकूणच आपण जर प्रकरण बघितलं तर महायुती सरकारमध्ये पहिलं पालकमंत्री पदावरून झुंपली होती, आता कुठेतरी अध्यक्ष पदावरून झुंपते की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे खरं आहे की याच्यामध्ये झुंपलेलं लक्षात येते, पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय चांगला आहे। मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसजींचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, कारण अशा निर्णयाची गरज होती। कारण हे जे परिवहन मंत्री आहेत हे आल्यापासून त्यांनी जागा विकसित करण्यासंदर्भात 4 बैठका घेतल्या आणि त्याचे मिनिट्स काढायला ते घाई करतात। ते म्हणजे मला काय कळत नाही आहे, आज एसटीकडे गाड्या नाही आहेत, अनेक एसटीच्या समोर स्थानक नूतनीकरणाची गरज आहे, चांगल्या गाड्या व्यवस्थित साफ स्वच्छतेची गरज आहे, आमचे कर्मचाऱ्यांचे रेस्टरूम आहेत ते स्वच्छ करण्याची गरज आहे, पीएफ कर्मचाऱ्यांचा थांबलाय, ग्रॅज्युटी भरत नाही आहेत। तर अशा परिस्थितीत त्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी आल्या सरळ जागा विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। याचा अर्थ या परिवहन मंत्र्यांचा हेतू शुद्ध नाहीये, लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं कदाचित फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं असावं, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा चांगला निर्णय आहे। कारण संजय शेट्टी हे अत्यंत चांगले अधिकारी आहेत आणि त्यांना या विषयातला खूप चांगला अनुभव आहे, ते सकारात्मक काम करणारे अधिकारी आहेत। त्यामुळे हा निर्णयाचा मी स्वागत करतो आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सुद्धा देतो। तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी जागेचा विकास करण्यावरती जास्त भर पाहायला मिळतोय। ज्या एसटी आहेत, खरं तर ज्या शहरी भागातल्या एसटी आहेत आणि ग्रामीण भागात यामध्ये तफावत आहे मोठ्या प्रमाणामध्ये। ज्या जुन्या होतात त्या ग्रामीण भागात नेल्या जातात, तिकडे चालवल्या जातात, याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे का या कुठेतरी विकासकाच्या कामामध्ये? नाही, खरंच आहे की खरं तर आमचा मूळ व्यवसाय जो आहे तो वाहतूक आहे आणि हे साईड बिझनेस आहे, जागा विकसित करणे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या। तर मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जाते। कारण आता बघा, इलेक्ट्रिक बस आतापर्यंत फेब्रुवारीमध्ये उद्घाटन झालं तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, आतापर्यंत 2,500 गाड्या यायला पाहिजे होत्या, त्या जेमतेम 200 गाड्या आलेल्या आहेत, 210 वगैरे काहीतरी गाड्या आलेत बघा। दुसरं, नोव्हेंबरपासून रेडी गाड्या येणार होत्या, तयार गाड्या, त्या आतापर्यंत 300 गाड्या आल्या पाहिजे, त्यातल्या फक्त 110 गाड्या आलेल्या आहेत। तर याकडे लक्ष दिले पाहिजे। त्या कंपन्यांनी गाड्या व्यवस्थित पुरवल्या नाहीत, वेळेत पुरवल्या, त्यांना दंड आकारला पाहिजे। जो आत्ता मला वाटतं इलेक्ट्रिक बसला 14 कोटी दंड बसतोय आणि ह्याला सुद्धा 1.5 कोटीचा दंड आहे, जे रेडी गाड्या देणार होते त्या कंपनीला सुद्धा। तर 1.5 कोटीचा एक दंड आहे, तर तो सुद्धा वसूल केला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष नाहीये, ते तसंच पडलंय। उलट मी असं धक्कादायक बातमी ऐकली की इलेक्ट्रिक बस जो प्रकल्प राबवणारी जी कंपनी आहे त्याला 14 कोटी दंड आकारण्यात आलेला आहे। त्या दंडामध्ये तो कमी करून 4,80,00,000 रुपये दंड करावा, अशा प्रकारचा मंत्रालयातनं कोणाचा तरी फोन आला। हे दुर्दैवी आहे। आज ही संस्था मोडकळीस आली आहे, गाड्या नाही आहेत आमच्याकडे, गाड्या सगळ्या खरं तर पूर्वी 8 वर्ष झाल्यानंतर गाडी बदल करायचे, 8 लाख किलोमीटर झाल्यानंतर गाडी बदलायची, आता 15 वर्ष गाड्या आपण वापरतो, त्या जुन्या झाल्यात गाड्या, प्रवाशांना त्रास होता। एसटीचे कर्मचारी, आमचे चालक असतील किंवा यांत्रिकी कर्मचारी असतील किंवा वाहक असतील, हैराण झालेत या गाड्यात बसून, गाड्या चालवून, गाड्यांचं काम करून। आणि म्हणून त्यांचा कुठलाही न विचार करता डायरेक्ट ह्यांचा जो हेतू आल्यापासून तो जागा विकसित करण्याशिवाय काही सुचलंच नाही। आणि मुळात अर्थात ते विकासक असल्यामुळे त्यांना ते वाटते। आता बघा, लक्षात घ्या, आता जागा विकसित सुद्धा मुद्दा सुद्धा असा आहे की आतापर्यंत एसटी महामंडळाने साधारणतः 41 जागा विकसित केली, त्यातनं फक्त 30 कोटी मिळालेले आहेत। आता या जागा समजा आपल्याला 30 वर्षांनी किंवा 60 वर्षांनी आपल्या ताब्यात येतील, त्या विकास केलेल्या समजा इमारती, त्यांची अवस्था बघा, इथं परळ डेपोची बिल्डिंगची अवस्था बघा जाऊन तुम्ही, खराब झालेत। बीओटी वरची आज जेवढी कामं झालीत, ही काहीतरी 41 कामं जी झालीत
त्या सगळ्या इमारतींची दुरावस्था झाली आहे. म्हणजे पडक्या इमारती घ्यायच्या का एसटीने ताब्यामध्ये? मग बीओटीने आम्हाला काय दिलं? बीओटीने फक्त विकासकालाच फायदा करून दिला. आणि म्हणून एसटी वाचवायची असेल तर या जागा बिगा विकासाच्या भांगा एसटीकडे राहिलंय काय? हाच एक दागिना फक्त एसटीकडे शिल्लक आहे जागांचा. बाकी पत्र आहे, बाकी जागांना काय आहे? 14,400 गाड्या त्या जुन्या झालेल्या आहेत. आणि म्हणून तो मुद्दा सोडून गाड्या कशा आणता येतील? आता त्यांनी चांगली घोषणा केली आहे की 5,000 गाड्या घ्यायच्या आणि 5 वर्षात 25,000. पण तुम्हाला त्याच्यातही मला बोलता येईल आपल्याला की गेल्या मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलं होतं की 2640 गाड्या घेणार म्हणून. त्यातल्या फक्त 110 गाड्या आल्या. ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जवळजवळ वर्षभर पडली होती, ती कंपनी भेटावी म्हणून. हा आरोप नाही, वास्तव आहे. फाईलीच्या तारखा बघा तुम्ही. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की ह्या सरकारचा हेतू बरोबर नाही, म्हणून आमच्यासारख्या लोकांना पुढे येऊन बोलावं लागतं. आणि जे काम करायला पाहिजे ते न करता दुसरीकडे जो वळवण्याचा प्रकार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री चांगले निर्णय घेतात. खरं तर त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी आहे, पण त्यांनी जर चांगलं काम केलं तर चांगलं. कारण माझं एसटी ही माझी मातृसंस्था आहे, माझी इथून सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझ्या मातृसंस्थेसाठी जर कोण चांगलं करत असेल तो कुठलाही विचारधारा असो, तो कोणी असू दे, त्याचं मी अभिनंदन करणार. मध्यंतरी 1310 गाड्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आल्यानं वृत्तपत्रात बातमी आली, मीडियाने दाखवलं सगळं. आणि त्याच्यामुळे तो मुख्यमंत्र्यांनी निर्णय स्थगित केला आणि त्यांनी नवीन टेंडर काढण्याच्या सूचना केल्या. खरं तर मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना कळायला लागलं की इथे जे आपण विश्वासाने लोक पाठवतोय ते विश्वासाने काम करत नाहीत आणि त्यांना चेक देण्याचं काम मुख्यमंत्री करतायत. आणि खरोखरच मुख्यमंत्र्यांना मी या आपल्या माध्यमातून धन्यवाद देतो. मुख्यमंत्री कुठेतरी फडणवीस जे आहेत ते परिवहन मंत्र्यांना चेक देत आहेत का? कारण कुठेतरी त्यांच्यावरती अविश्वास दाखवल्यासारखं होतंय का? आणि तुम्ही जो एक मुद्दा महत्वाचा या ठिकाणी उपस्थित केला की एसटीकडे दागिना म्हणजे एसटीचा आहे, तर तो कुठेतरी जपला पाहिजे. मात्र 14 कोटीची फाईन 4 कोटीवर आणणारा हा अधिकारी नक्की कोण आहे, काय सांगू शकता काय? अरे हे बघा, इलेक्ट्रिक बस प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये एकतर लॉस चाललाय. किलोमीटरला साधारणतः आत्ता 15 ते 20 रुपये लॉस चाललाय आता इलेक्ट्रिक बस प्रोजेक्टमध्ये. आणि त्यांनी गाड्या पुरवल्या नाहीत. त्यांनी 2,500 गाड्या द्यायला पाहिजे होत्या आतापर्यंत. फेब्रुवारीमध्ये उद्घाटन झालं, त्या 2,500. आता 2,500 गाड्याने आल्यामुळे झालंय काय? प्रवाशांना गाडी कमी पडल्या, म्हणजे प्रति गाडी सरासरी 20,000 रुपये एसटी महामंडळाचं नुकसान झालं. आणि 14 कोटी दंड तो काहीच नाही. त्याच्यातही कमी करण्यासाठी मंत्रालयातनं दबाव आणला जातोय. राजकीय लोक याच्यामध्ये दबाव आणतायत, लक्षात घ्या. कोण आहेत ते लोक? राजकीय लोक आहेत. आता मला त्यांची नावं योग्य वेळी मी नावंही सांगेन आणि त्याच्यामध्ये पुष्टी होत नाहीये, पण दबाव आणलाय. आणि या संदर्भात दबाव आणल्याचे काही पुरावे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून मला ऐकायला मिळाले आणि मला तसं माहिती पण आहे. फडणवीस परिवहन मंत्र्यांना कुठेतरी चेक देतात, त्यांना मागे सारण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं ते चेक देतात म्हणण्यापेक्षा राजकारण सोडून द्या. फडणवीस एसटीसाठी चांगलं काम करतायत आणि म्हणून त्यांनी हा चांगला डिसिजन घेतला की परिवहन मंत्र्यांचा हेतू हा शंका निर्माण करणार आहे. त्यांच्या हेतूवर शंका घेऊन त्यांना चेअरमन पद दिलं नाही, शेट्टी साहेबांना दिलं. तरी सुद्धा मला या मुद्द्याला अजून एक दुसरा मुद्दा उपस्थित करायचा आहे. खरं तर एसटी महामंडळात राज्यमंत्री सुद्धा परिवहन राज्यमंत्री आहेत, त्या माधुरी मिसाळ आहेत. खरं तर राज्यमंत्र्याला काहीच अधिकार फारसे नाही आहेत. कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अनिल परब कॅबिनेट मंत्री होते आणि सतेज उर्फ बंटी पाटील राज्यमंत्री होते, पण राज्यमंत्र्याला काही अधिकारच नव्हते त्यावेळी. आणि तेही म्हणजे बोलताना तेही सांगायचे की राज्यमंत्र्याला काही अधिकार नाहीत म्हणून. मला असं वाटतं की मग राज्यमंत्री नुसतं शोभेचं पद व्हायला नको, म्हणून कदाचित हा पण त्यांनी विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की माधुरी मिसाळ यांची पण पार्श्वभूमी खूप चांगली आहे, असं मला एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं. चांगलं काम करण्याची धमक आहे. त्यांना जर चेअरमन केलं, लक्षात घ्या, तर त्यांना त्यांच्या पक्षाचा चेअरमनही आणता येईल आणि एसटी महामंडळाचं काम सुद्धा होईल. कारण बघा, शेट्टी साहेब आले, तो चांगला माणूस आहे, एक जरी बाब असली तरी हे पब्लिक रिलेटेड महामंडळ आहे. इथे जनतेतलाच प्रतिनिधी आला पाहिजे, मग तो आमदार असेल किंवा राज्यमंत्री असेल. आता पण काय आलं, मंत्र्यांकडे पण खूप काम असतं. एखादा आमदार फुल टाइम दिला आणि त्यातला अभ्यास पाहिजे. ना तर कसं आहे, आमदार आला, आता मागचा अनुभव काय, आमदार चेअरमन झाले आणि पहिलंच 1310 गाड्यांच्या कंत्राटामध्ये घोळ केला आणि ते कंत्राट रद्द करावं लागलं. असं व्हायला नको. ज्याचा हेतू शुद्ध आहे, जो या विषयातला अभ्यासक आहे, अशा आमदाराला त्यांनी जर याच्यावर चेअरमन म्हणून नेमलं तर ते चांगलं आहे. कारण अधिकाऱ्यांवरती पण पूर्ण सोडून चालणार नाही. कारण अधिकाऱ्यांची मानसिकता पण कसं आहे की ते निव्वळ कायदे कानून बघत असतात. ते जनतेचं हित वगैरे त्यांना काही देणं घेणं नसतं, कारण त्याच्या जनतेची काही संबंध नसतो. म्हणून लोकप्रतिनिधीच आला पाहिजे, कारण हे पब्लिक
शी संबंधित पब्लिकशी रिलेटेड डिपार्टमेंट आहे, पण तो येताना चांगला आला पाहिजे. आता जसं झालं की विकासक मंत्री आले आणि त्यांनी डायरेक्ट जागेला हात घातला, असं व्हायला नको. एवढीच आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा की देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना चेक द्यायचं काम केलं. यापूर्वीच्या चेअरमनला सुद्धा 1310 गाड्याचं कंत्राट रद्द करून चेक देण्याचं काम केलं. असंच काम त्यांनी पुढे चालू ठेवलं तर ते अभिनंदनास पात्र होतील. नाहीतर राजकीय दबावापोटी पुन्हा त्यांनी निर्णय जर आपले बदलायला सुरुवात केली तर टीका करायला सुद्धा आमच्यासारखे अभ्यासक किंवा या विषयाची आम्ही एसटीची आमची बांधिलकी आमची मातृसंस्था आहे म्हणतोय ते बसलेलेच आहेत. हे सुद्धा इथे सांगायला मला काही वाटत नाही. सर, आमच्याशी बातचीत केल्यामुळे विकासट कुठेतरी मंत्री आहेत आणि त्यांच्या कामावरती शंका आहे, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धक्का देत दुसरा या ठिकाणी अध्यक्ष निवडला, अशा प्रकारचं त्यांचं एक वक्तव्य आहे. मात्र एकूणच जी एसटीची सध्याची अवस्था आहे ती सुधारण्यासाठी मंत्र्यांनी काम केलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.